नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर नंदिनी जेव्हा हे मुलं किडनॅप करणाऱ्या मास्टरमाइंडला पकडण्यासाठी प्लॅन बनवतात, तेव्हा जुई त्यांना मदत करते. म्हणते की मला तुमची मुलगी समजा आणि मला उद्या तिकडे सोडवा. तर आता जेव्हा नंदिनीला जुईची खूप मदत होते, तर तिघेजण मिळून आता ते त्या बाईला पकडणार असतात. तर इकडे काव्य ही खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की पार्थ आतापर्यंत फक्त रम्या माझ्या मागे हात धुवून होती, आता एक विजयही आला आहे माझ्या मागावर. त्या दोघांना आता अद्दल घडवायलाच हवी, नाहीतर ते दोघेही डोक्यावर बसायला कमी नाही करणार. तर इकडे विजय हा देशमुखांच्या घरी येऊन पार्थला म्हणतो की एवढ्या चांगल्या घरचा मुलगा, एवढे छान तुझे आई वडील असूनही एवढ्या निर्लज्ज गोष्टी करताना तुला लाज नाही वाटली का? तेव्हा मात्र पार्थला हा खूप राग आलेला असतो. तो विजयची कॉलर पकडतो आणि म्हणतो, माझ्या आई वडील वर जायचं नाही, तू कोण माझ्या आई वडिलांना मधामध्ये घेणारा? तेव्हा विजय ही मोठ्या आवाजात म्हणतो, मग तू सुद्धा रम्याचं नाव यापुढे कशामध्ये घ्यायचं नाही.